हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं लेक्चर नंबर 8 वगैरे आहे आपलं. याच्यामध्ये आपण बघतोय केमिकल रिएक्शन्स. आतापर्यंत आपण काय काय बघितलं सर? आपण बघितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं इंट्रोडक्शन, मग बघितलं त्याचं क्लासिफिकेशन, मग बघितले त्याचे मेथड ऑफ प्रिपरेशन, मग बघितले मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अरिन्स. आता जो मेन कंटेंट जातोय तो आपला काय जातोय? केमिकल रिएक्शन्स. तो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या केमिकल रिएक्शन खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत समजून घेण्यासाठी. ह्याच्यापैकी थोडाफार पार्ट ऑलरेडी हायड्रोकार्बन मध्ये कव्हर्ड होता, पण इथे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. ऑर्गॅनिकचा जवळपास प्रत्येक क्वेश्चन याच्याशी संबंधित येतच असतो. इव्हन दो पुढच्या चॅप्टर मधून जरी आला तर कुठे ना कुठे याचा कंटेक्स्ट असतो, त्याच्या पुढच्या चॅप्टर मध्ये जरी आला तर कुठे ना कुठे याचा कंटेक्स्ट असतोच. जसं की तुम्हाला आता मी मागे काही जम्बो क्वेश्चन वगैरे करवले किंवा ए टू बी, बी टू सी, सी टू, त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन यायचाच. अल्कोहोलिक केवेच असेल, मार्कोनिक अवरुल असेल, ह्या गोष्टी फिक्सच आहे. मेजर मायनर प्रोडक्ट असेल, तसं हे चॅप्टर पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. चॅप्टर म्हणजे स्पेसिफिकली ह्या रिएक्शन. तर आपले हॅलो अल्केन्स किंवा हॅलो अरिन्स, स्पेसिफिकली हॅलो अल्केन्सची सध्या गोष्ट करूया. हे डॉमिनेंटली 3 प्रकारचे रिएक्शन दाखवतात. एक रिएक्शन ज्याला म्हणतात न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, ज्याला शॉर्टकट मध्ये मी SN लिहू शकतो, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक. दुसरी रिएक्शन असते इलिमिनेशन रिएक्शन, त्याला ई रिएक्शन असं बोलत असतात, फक्त ई, इलिमिनेशन. SN रिएक्शनचे पण 2 प्रकार असतात, एक SN1 असतं, काहीतरी एक SN2 असतं. तसं इलिमिनेशनचे पण 2 प्रकार असतात, काहीतरी एक E1 असतं आणि काहीतरी एक E2 असतं. आणि शेवटचं असतं रिएक्शन विथ मेटल्स. रिएक्शन विथ मेटल्स तुम्हाला ऑलमोस्ट येतात, जसं की वुड्स रिएक्शन, आयडिया आहे ना सर्वांना? ग्रिग्नार्ड रिएजंट, तो हे मेटल सोबतच्या रिएक्शन आहेत हॅलो अल्केन्सच्या. तर हे वाला तर जवळपास आपल्याला आयडिया आहे, थोडंसं रिवाइज करायचं. उरल्या ह्या 2. इलिमिनेशन मध्ये तुम्हाला बिटा इलिमिनेशन कळतं, ते E1 E2 मध्ये काहीतरी E2 असतं, इलिमिनेशन बाय मॉलिक्युलर काहीतरी असतं, थोड्या वेळात कळेल तुम्हाला. ते आपलं डिहायड्रो हॅलोजिनेशन किंवा बिटा इलिमिनेशन आहे ना, ते इथे शिकायचंय. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन पण आपल्याला व्यवस्थित शिकायचंय. आजच्या लेक्चरमध्ये होपफुली आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन खूप व्यवस्थित कव्हर झालं पाहिजे, ते आपलं टार्गेट असेल. खूपच इम्पॉर्टंट आहे, सोपं पण तेवढंच आहे. तो इंट्रोडक्शन मध्ये त्याच्या ही काहीतरी इमेज दिसते रे, जी मे बी रेकॉर्डिंग मध्ये दिसत नसेल, लेट एवढं काय फरक पडत नाही. अच्छा, दिसत असेल त्यात कलर्स आहेत म्हणून तर अजूनच चांगली गोष्ट आहे. बघून घ्या, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्याचे बेसिक प्रकार 2, एक काहीतरी असतं SN1 आणि एक काहीतरी असतं SN2. इथे काहीतरी कार्टून टाईप मध्ये इमेज दिसतीये आणि त्यात SN1 मध्ये तुम्ही नोटीस करताय की जी पण पिली बिल्ली असेल, ती पिली बिल्ली ह्या काली बिल्लीचा सोफ्यात बसलेली आहे. हा सोफा काउच छोटासा, त्याच्यासाठी काहीतरी, त्याच्यासाठी तर सोफाच झाला. इथे काहीतरी तुमच्याकडे असणार आहे अल्काइल हॅलाइड असतो, एक अल्काइल हॅलाइड किंवा एक कार्बनची चेन आणि त्याच्यासोबत एक लिव्हिंग ग्रुप असतो. अच्छा, हा नाही दिसत आहे. अच्छा, लिहिते तो असं लिहितो, हे शाळेचं दिसलं तर दिसलं, ओके. नाहीतरी तुम्हाला असं दिसतं ते जाऊ द्या, हे लाईव्ह. ओके, हे काहीतरी असेल. ही वाली येलो बिल्ली वेट करते की ही ब्लॅक बिल्ली निघून जावी. मांजर म्हणूयात, बिल्ली बिल्ली करण्याची, ही मांजर निघून जावी. हा वाला आरचा चेन म्हणजे हा लिव्हिंग ग्रुप आधी निघून जावा, मग इथे फक्त काय उरेल? आरची चेन. पण मला सांगा, जाणारे लोक सुखाने जातात का? दुःख देऊन जातील का? काय इथे कार्बोकॅटायन वगैरे काहीतरी बनलं असेल? मग ती जागा रिकामी झाल्यावर ती येल्लो बिल्ली तिथे येऊन बसते, असा काहीतरी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे एकंदरीत हे काम 2 स्टेप मध्ये होतं. ही जी काही मांजर असेल ती याला उठून जायचा, लिव्हिंग ग्रुप निघून जायचा, वेट करते आणि मग तिथे येऊन अटॅच होऊन जाते आणि मग इथून RX- आपला काहीतरी प्रोडक्ट बनतो. दुसऱ्या SN2 मध्ये तुम्ही नोटीस करताय का? ऍट अ टाइम पळवून लावते, बरोबर आहे. काही घाबरलेली पण दाखवली बघा पुढची बिल्ली. हा, तो असं काहीतरी, इथे निवांत बसली होती, इथे घाबरलेली दिसते ऍट अ टाइम. तो ही रिएक्शन एका स्टेप मध्ये होत असते. ही बिल्ली अचानक अटॅक करते आणि ती अचानक पळून जाते. आता नेमका काय प्रकार आहे सर, तर ते बघूयात. आणि हे आपल्याला शिकून झाल्यावर रिलेट करायला खूप सोपं जाईल. आता फक्त काहीतरी आहे की इथे ती आधी उठून जाते मांजर, मग ती येऊन बसते, इथे ती त्याला पळवून लावते. आता काय कॉन्सेप्ट आहे, आपण पुढे जाऊया. याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, फुल फॉर्म काय होता? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तुम्हाला एवढी आयडिया तर आहे. न्यूक्लिओफाइल म्हणजे इलेक्ट्रॉन रिच की डेफिशियंट? रिच. निगेटिव्ह चार्ज लोन पेअर, बरोबर का रे? ओके, चलो. असे वाले ग्रुप्स
आपल्याला परत अशा काही न्यूक्लिओफिलिक ग्रुपची लिस्ट बनवायची आहे परत एकदा, आणि परत आपल्याला ते इमॅजिन करायचे की कोण कोण असतात आणि कोण कोण नसतात. आता हे तिकडे नाही दिसत म्हणून आता आपल्याला परत एकदा लिहावं लागेल. कोई बात नाही, लिहिलं तरी काय वाईट नाही. इथे आपण लिहूयात रिएजंट. जो रिएजंट आपल्याला ऍड करायचा आहे त्या रिएजंटला तोडायचंय आणि त्याचा न्यूक्लिओफिलिक पार्ट तुम्हाला मला सांगायचा आहे की त्याच्यात न्यूक्लिओफाईल नेमकं काय असेल. अगेन लिस्ट तीच कॉपी करूयात. आपल्याला रिएजंट टेस्ट ठेवायचे, काय वेगळे नाही वापरायचे. तुम्ही पटापट जेवढे शक्य आहेत ह्या स्लाइडवरती लिहून टाकतो. पहिले त्यांनी दिलाय NaOH किंवा KOH, नंतर त्यांनी दिलाय H2O, नंतर NaOR. R म्हणजे कार्बनची चेन, म्हणजे NaOCH3, NaOC2H5, NaOC3H7. R म्हणजे कार्बनची चेन. मग दिलाय NaI, त्याच्यानंतर दिलाय NH3. नंतर अमाइन्स वाले डायरेक्ट स्किप करतो. KCN, AgCN, KNO3, AgNO3 हे तर स्पेशलच आहे. त्याच्या पुढचा आधी लिहून टाकतो RCOOAG. R म्हणजे कार्बनची चेन, हा आहे सिल्वर. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ओके, त्याच्या खाली अजून कुठला दिलाय त्यांनी. ओके, मधले जे मी मुद्दाम ठेवले है ना, ठीक आहे. मग हा चलो, तो हे झाले आपल्याकडे काही 4-5 रिएजंट. बाकीचे मी स्किप केले, ते मुद्दाम वेगळ्या स्लाइडवर शिकवायचे, त्यांची स्टोरी थोडी वेगळीच आहे. मला सांगा NaOH किंवा KOH कसा तुटेल? Na+OH. मग Na+ न्यूक्लिओफाईल आहे की OH-? OH- हा याचा न्यूक्लिओफाईल झाला सर. ओके. H2O, H+OH- म्हणणं हे टेक्निकली करेक्ट आहे, पण H2O चं डिसोसिएशन खूपच कमी असतं. आयनिक इक्विलिब्रियम मध्ये नाही बघितलं आपण, 1 लिटर पाण्यामध्ये फक्त 10⁻⁻7 तुटतात, 0.0000001. अरे बरोबर आहे का? असं काहीतरी. म्हणून इथे लक्षात ठेवायचं, इथे H2O चा न्यूक्लिओफाईल त्याची लोन पेअर असते. NaOR कसा तुटत असेल? Na+ आणि OR-, म्हणजे हा ऑक्सिजन त्याच्या शेजारची कार्बनची चेन, हा असेल आपला न्यूक्लिओफाईल. अरे बरोबर आहे का? चलो नेक्स्ट, NaI, Na+I-, तर I- असेल का रे? NH3. लक्षात ठेवा, ह्याला तोडायची गरज नाही, याच्याकडे लोन पेअर हा न्यूक्लिओफिलिक पार्ट असतो. अच्छा, ह्याला काय वाटतं? अरे वा, प्राऊड ऑफ. Ag+ मध्ये आणि RCO-. RCO- झेपला ना तुम्हाला? एकंदरीत कार्बोक्सिलिक ऍसिड सारखं आहे का? ओके, चलो, हा निगेटिव्ह पार्ट जो असेल तो तुमचा न्यूक्लिओफाईल असेल. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड तुम्हाला अजून झालेला, हे थोड्या वेळात समजावून पण सांगेल. हा H- देत असतो, हा देत असतो H-. एक छोटीशी आयडिया आहे, पुढच्या चॅप्टर मध्ये येणार आहे, पण देऊन ठेवतो. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड जो असतो तो कसा तुटत असेल सुरुवातीला? काय मी बरोबर तोडला? लिथियम ग्रुप कोणचा मेटल आहे, प्लस मध्ये तुटेल का? आणि AlH4- मध्ये तुटेल का? पण तुम्हाला माहिती आहे ॲल्युमिनियमची अवकात किती बॉन्ड ठेवण्याची आहे? कॅपॅसिटी 3. चौथा ठेवू शकतो का? तो AlH3 आणि H- आपल्याला अल्टिमेटली काय भेटलं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड काय देतो? H-. असा अजून एक असतो NaBH4, आणि अजून एक असतो काहीतरी डिबाल H, जे आपल्याला पुढच्या चॅप्टर्स मध्ये शिकायचं, तर आता लोड नका घेऊ. हा चलो, तर हे तर बेसिक वाले लक्षात आले का न्यूक्लिओफाइल्स? ओके सर, तो काही बेसिक न्यूक्लिओफाइल्स तुम्हाला लक्षात आले. ओके, इथे एक स्टोरी, मी काहीतरी 4 रिएजंट स्किप केले होते आणि ते व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांची काय स्टोरी आहे बघूया. तो 2-4 असे न्यूक्लिओफाईल आहेत ज्यांना म्हणतात ॲम्बिडेंट न्यूक्लिओफाईल. ॲम्बिडियंट न्यूक्लिओफाइल्स. ॲम्बिडेंट न्यूक्लिओफाइल्स म्हणजे नेमकं काय सर? अरे तुम्हाला हे समजलं का रे? एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. वॉटर H+ पण देतं आणि OH- पण देतं. वॉटर ऍसिड पण ऍक्ट करतं, आणि म्हणून ऍसिड बेस न म्हणता आपण काय म्हणलं? एम्फोटेरिक. तशाच प्रकारचा हा शब्द आहे ॲम्बिडेंटेट. ॲम्बिडेंटेट हा शब्द परत आपल्याला एक कोऑर्डिनेशन केमिस्ट्री नावाचा चॅप्टर येईल, तिकडे शिकायला भेटेल. ॲम्बिडेंटेट म्हणजे काय? एकच न्यूक्लिओफाईल हॅव्हिंग 2 डोनर साइट. काय डेफिनेशन? न्यूक्लिओफाईल हॅव्हिंग 2 डोनर साइट किंवा 2 or more. त्याच्याकडे 2 डोनर साइट असतात, पण लक्षात ठेवा ऍट अ टाइम डोनेट एकच करत असतो.
हा ना. जसं की एक्झाम्पल नंबर 1 आहे, मी लिहिला AgCN आणि मी लिहिला KCN. पहिली गोष्ट, AgCN मधला न्यूक्लिओफाईल काय? CN प्लस की मायनस? ऑब्विस आहे मायनस. आणि KCN मध्ये पण CNच आहे. पण लक्षात ठेवा, KCN K प्लस आणि CN मायनस हा ऑफिशियली आयोनिक बॉन्ड आहे. आणि आयोनिक बॉन्ड झटपट पटापट तुटतो का रे? आयोनिक बॉन्ड NaCl पाण्यात टाकलं काय Na प्लस Cl मायनस. तसाच KCN जरी सोल्युशन मध्ये टाकला तर K प्लस CN मायनस पटापट तुटून जातो. म्हणजे हा जेव्हा तुटतो तेव्हा पटापट K वर प्लस आणि C वर मायनस चार्ज येतो. बरोबर आहे का? आणि म्हणून, आणि मला सांगा रे, काय चार्ज म्हणजे मॉलिक्युल साठी कर्ज असतं? मॉलिक्युलला स्टेबल व्हायचं असेल, इथे लोन पेअर पण आहे, इथे निगेटिव्ह चार्ज पण आहे, तो काय लवकर डोनेट करेल? कर्ज डोनेट करेल. अरे डोनेट करेल म्हणजे काढून टाकेल, कर्ज काढून टाकेल ना तो. लोन पेअरने काय फरक पडतो? तर ह्या KCN मध्ये कशाच्या साईडने अटॅच करायचा? सीच्या साईडने अटॅच करायचा. हे कळलं का? CN असा असतो. पहिली तर गोष्ट, एक लोन पेअर हा न्यूक्लिओफिलिक पार्ट असू शकतो किंवा एक निगेटिव्ह पार्ट हा असू शकतो. हे जेपलंय. आता AgCN मध्ये काय होतं, सिल्वर हा एवढा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नाहीये. तुम्ही बघा पिरियडिक टेबल मध्ये येतो आणि उजव्या साईडला येतो. उजव्या साईडचे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नसतात, उलट इलेक्ट्रो हा इलेक्ट्रो निगेटिव्ह तर नाही, एवढी गोष्ट पक्की. पण एवढा जास्त इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नाही की हा बॉन्ड आयोनिक असेल. हा बॉन्ड असतो कोव्हॅलेंट. कसा असतो बॉन्ड? कोव्हॅलेंट. कोव्हॅलेंट बॉन्ड इझिली ब्रेक होत. मग जोपर्यंत हा बॉन्ड तुटेल तोपर्यंत हा नायट्रोजन स्वतःची लोन पेअर देऊन बसतो. ज्या रिएक्शन मध्ये याला टाकलं ना, इथे हा पटापट तुटायचा, मग सी अटॅच करून जातो. पण इथे हा लवकर तुटतच नाही, तोपर्यंत त्याची लोन पेअर डोनेट होऊन जाते. म्हणजे मला सांगा, AgCNच्या केस मध्ये न्यूक्लिओफिलिक पार्ट कोण आहे? हा निगेटिव्ह चार्ज की लोन पेअर? तर लक्षात ठेवायचं, ह्या केसमध्ये ही लोन पेअर असतो आपला न्यूक्लिओफिलिक पार्ट. काही लोक डेंजर बघत आहेत, चांगलं एक्सप्लेन करतो अजून सोप्या भाषेत. एक्सप्रेशन बदला फक्त. ओके, बात सही है ना, सच में ऐसा देखा है. ओके, सपोज माझ्याकडे होता CH3Cl. CH3Cl होता, आपल्याला माहिती आहे हॅलोजन हे लिव्हिंग ग्रुप असतात. आता मी याच्यामध्ये काय केलं, याच्यामध्ये मी टाकून दिला KCN. तुम्हाला कळालं KCN कसा तुटला? K प्लस CN मायनस आईंगा आणि Cl जाईंगा. दॅट्स इट. अशी रिएक्शन होणार आहे. आन्सर काय लिहू? CH3CN. बाहेर कोण गेलं? K आणि Cl, KCl. ते जाऊ द्यात. आपला इंटरेस्ट कशात होता? आपल्याला हे सांगायचे की हा C कडून अटॅच झाला. कळाले का? ओके, आता मी लगेच थोडस गोष्ट चेंज करतो. याच्यामध्येच खाली काय करतो? AgCN टाकतो. शियन नाही, CN. ओके, तुम्हाला काय वाटेल? Ag प्लस आणि CN असं तुटायला पाहिजे, नंतर तुटत पण असतं. पण Ag आणि C मधला बॉन्ड कसा आहे? कोव्हॅलेंट. लवकर तुटत. तोपर्यंत हा CNN कडून आईंगा, मग Cl जाईंगा. बरोबर आहे. इथला प्रोडक्ट काय बनतो? CH3NC. Ag तुटतो नंतर, नो डाऊट, बॉन्ड तर तुटणारच आहे. पण हा म्हणतो हा बॉन्ड तुटत, तू आरामात तुटत बस, तोपर्यंत जाऊन आपण. लक्षात आलंय का? कळालं का दोघांमध्ये फरक काय? अरे डोळे उघडून पहा, CN मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. बरोबर आहे, इथे निगेटिव्ह चार्ज असतो. नायट्रोजनचे अवकाश से बाहेर झाले का? नायट्रोजनने लोन पेअर दिली का? कुठला चार्ज लिहू? 1 प्लस 1 मायनस काही लिहिण्याची गरज असते का? म्हणून लिहित नसतात. अरे लक्षात आलं? तुम्ही एवढं लक्षात ठेवा की AgCN असेल तर कुणाकडून अटॅच होतो? N कडून. आणि KCN असेल तर दोन डोनर साईट आहेत म्हणून एम्बिडेंटेड. दोन डोनर साईट आहेत ना सर, N कडून पण डोनेट करू शकतो किंवा C कडून पण, कधी कधी इथून कधी कधी इथून, म्हणून हा एम्बिडेंटेड आहे. एम्बिडेंटेडचं पहिलं एक्झाम्पल कळालं का सर्वांना? सभी लोग? ओके, चलो. एम्बिडेंटेडचं एक अजून एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 2. ह्या दोघांपैकी चला आता क्वेश्चन येईल. तो आहे, एक असतो KNO2, शॉर्टकट लिहितो आधी, KNO2, आणि एक असतो AgNO2.
आता तुम्हाला इथे काय काय म्हणजे तुम्हाला वाटेल सर NO2 हा अँबिडेंटेट कसा? अँबिडेंटेट म्हणजे त्याच्याकडे किती डोनर साईट पाहिजेत? 2 डोनर साईट. त्याचं स्ट्रक्चर असं असतं O सिंगल बॉन्ड N डबल बॉन्ड O. डोनर साईट काय काय आहे? एक निगेटिव्ह चार्ज ऑफ ऑक्सिजन आणि एक लोन पेअर ऑफ, म्हणजे कधी तो N कडून अटॅच होऊ शकतो तर कधी तो O कडून अटॅच होत असतो. अशा 2 डोनर साईट आहेत. कुणामध्ये काय होतं परत सेम लॉजिकने बघूयात. ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं कोणी जर विचारलं तर ह्याचं स्ट्रक्चर असतं KON डबल बॉन्ड O. सर्वांचे बॉन्ड सॅटिस्फाय झाले का बघा. के किती बनवतो बॉन्ड? ऑक्सिजन आहेत का 2, नायट्रोजन आहेत का 3, असं असतं. पण आपल्याला माहित आहे की KNO2 चा जो बॉन्ड असतो तो कसा असतो? के मुळे आयोनिक, बरोबर आहे ना. तर के प्लस आणि O, जर O मायनस पटापट तुटत असेल तर अटॅक कुणाकडून होईल? O कडून होऊन जाईल. म्हणजे KNO2 च्या केसमध्ये कुणाकडून अटॅच करायचा आपला मॉलिक्यूल? O च्या साईडने अटॅच करायचा. अरे लक्षात राहील का? ओके. सिमिलरली AgNO2 चं स्ट्रक्चर बघाल तर ते असं असतं रे, AgON डबल बॉन्ड O. मला परत एकदा सांगा आत्ताच्या आपल्या एक्सप्लेनेशन नुसार हा बॉन्ड कसा इन नेचर आहे सर? कोव्हॅलेंट इन नेचर आहे. कुठला वाला बॉन्ड? हा वाला. Ag आणि O चा बॉन्ड जो आहे तो कोव्हॅलेंट आहे. कोव्हॅलेंट बॉन्ड लवकर तुटत, मॉलिक्यूल म्हणतो तो तुटत बस तोपर्यंत मी लोन पेअर देऊन येतो. लक्षात आलं? म्हणजे ह्या केसमध्ये कोणाकडून अटॅच होतं मॉलिक्यूल? N कडून. इथे निगेटिव्ह चार्ज नाही, इथे काय दाखवावं लागेल? नाही रे, लोन पेअर. बरोबर आहे ना. काय डोनर साईट कळलं सर्वांना की 2 कशा डोनर साईट आहे? ओके. मला नेमकं काय म्हणायचं जरा समजून घ्या. आपण पुढे चालून जेव्हा SN1 SN2 डिटेल मध्ये शिकू तिथे जर कधी असं एक्झाम्पल आलं CH3Cl आणि त्याच्या समोर लिहून आलं KNO2, तर तुम्ही आन्सर CH3NO2 वाला टिक करणार की CH3ONO वाला करणार? कळालंय का? कारण की जेव्हा के असतो तेव्हा कुणाच्या साईडने अटॅक होत असतो? ओच्या साईडने. झेपले का काम? ओके. तो हे वाला रॉंग आहे, ते खालचं होतं करेक्ट. झेपले सर्वांना? ओके. सिमिलरली जर तुम्हाला कोणीतरी विचारलं की CH3Cl मध्ये जर मी AgNO2 टाकला तर तुम्ही कशाकडून अटॅच करणार? नायट्रोजन कडून अटॅक करणार. म्हणजे आन्सर काय? CH3NO2 येणार. झेपलंय का काम तुम्हाला? दोघांमधला फरक कळालाय का? ओके चलो. कोणी म्हणतं सर एवढं आपल्याला काय एक्सप्लेन करायची गरज आहे का? बिलकुल नाही. बाय चान्स कधी ऍझर्शन रिझनचा क्वेश्चन येऊ शकतो. ऍझर्शन मध्ये विचारतील की KNO2 मध्ये O कडून चिपकतो आणि AgNO2 कडून N कडून चिपकतो. तुम्ही म्हणाली गोष्ट खरी आहे. मग रिझन मध्ये देतील की KNO2 मध्ये K आणि O चा बॉन्ड आयोनिक असतो आणि AgNO2 मध्ये Ag आणि O चा कोव्हॅलेंट. रिझन पण करेक्ट, assertion is correct, reason is correct, reason is correct explanation of assertion. असं विचारू शकतात म्हणून एवढं डिटेल मध्ये सांगितलं. अदरवाईज तुम्ही मेन MCQ साठी तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ट्रिक म्हणा किंवा काहीतरी म्हणायला आहे ना, लक्षात काय ठेवायचं? अँबिडेंटेट साठी तुम्ही काय लक्षात ठेवताय? पहिला होता कोण? के. NO2 नाही, NO2 च्या आधीचा कुठला? CN वाला होता ना, ते वाला लक्षात ठेवा. आपण लक्षात ठेवा की KCN कसा तुटतो रे KCN? म्हणजे CN मायनस कडून का? मग KCN असेल तर C कडून लक्षात ठेवायचं, तर ऑब्वियस आहे त्याच्या विरुद्ध. वर्सेस जर AgCN असेल तर कोणाकडून चिपकवायचा? AgCN असेल तर तुम्ही N कडून चिपकवायचा. एरोनी लक्षात राहील ना? ओके. याच्या उलट करायचं आता बरोबर कशामध्ये? एक असतो KNO2 आणि एक असतो AgNO2. आता तुम्ही उलट करायचं. उलट म्हणजे काय सर? जर केच्या केसमध्ये C कडून होता तर इथे केच्या केसमध्ये O कडून चिपकवायचा. तर लक्षात आलं? याला मुद्दाम लिहावंच लागेल व्यवस्थित, त्याशिवाय झेपणार पण नाही. ONO. इथे काय करायचं? मुद्दाम O कडून चिपकवायचं आणि ह्या केसमध्ये N कडून चिपकवायचं. लक्षात आलंय का किस्सा? पक्का सर्वांना? ओके. तो असा काहीतरी किस्सा असतो. असल मध्ये जो केच्या जवळ असतो ना त्याच्या साईडने चिपकत असतो. NO2 चं प्रॉपर स्ट्रक्चर काय असतं? N जवळ असतो की O जवळ असतो? O जवळ असतो. हे स्ट्रक्चर झेपले होते का तुम्हाला? असे असतात स्ट्रक्चर ओरिजिनली.
डन. ओके चलो, तो काय हे लक्षात ठेवून द्याल सरळ सरळ. हे जर लक्षात राहिलं तरी आपलं काम जमलं. आपलं काम जमलं, आपल्याला बाकी काही घेणं देणं नाही. ओके चलो, तो हे लक्षात ठेवायचं होतं. आता जाऊयात सरळ सरळ आपला पहिला प्रकार, सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिकचा पहिला प्रकार काय सर? SN1. आरामात पॉइंट वाईज शिकूया. पहिली गोष्ट, SN1 चा फुल फॉर्म काय? तर S फॉर सबस्टिट्यूशन, N फॉर न्यूक्लियोफिलिक. हा 1 काय? तर युनिमॉलिक्युलर काहीतरी असतो. त्याचा फुल फॉर्म असतो सबस्टिट्यूशन. N फॉर न्यूक्लियोफिलिक, आणि आताच मी सांगितलं 1 फॉर युनिमॉलिक्युलर. युनिमॉलिक्युलर आहे ना, युनिमॉलिक्युलर. कोणी म्हणेल सर युनिमॉलिक्युलर का? एक केमिकल कायनेटिक्स नावाचा फिजिकलचा चॅप्टर झाला असता तर अजून कळलं असतं की युनिमॉलिक्युलर म्हणजे काय. पण आता हा झालाय तर तिकडे कळेल. इथे मी युनिमॉलिक्युलर सांगेल, तिकडे रिलेट करून देईल, मग तुम्हाला लक्षात आलं हा सर बरोबर बोलले होते तुम्ही ना. चला, काम की बात. पुढचा पॉइंट आपल्याला असं लक्षात ठेवायचंय की SN1 रिएक्शन जी असते ती 2 स्टेपची रिएक्शन असते. किती स्टेप मध्ये जात असते? 2 स्टेप मध्ये. ते चित्र आठवलं का बिल्लीचं? एक मांजर आधी उठून जाते, मग दुसरी येऊन बसते. 2 स्टेप मध्ये काम होत असतं. मग काय काय होत असतं सर? तर याच्यामधली जी स्टेप 1 असते त्याला आपण म्हणत असतो लिव्हिंग ग्रुप डिपार्चर. लिव्हिंग ग्रुप डिपार्चर निघून जाणे. किंवा जर लिव्हिंग ग्रुप निघून गेला तर काय कार्बन चेनवर चार्ज देऊन जातो का रे? कुठला चार्ज? त्याला आपण काय म्हणतो? म्हणून याला दुसरं नाव काय देऊ शकतो? कार्बोकॅटायन फॉर्मेशन. सांगा पटापट, पहिली स्टेप काय असते? लिव्हिंग ग्रुप डिपार्चर किंवा कार्बोकॅटायन फॉर्मेशन. नो डाऊट कार्बोकॅटायन बनला तर थिंक अबाउट रिअरेंजमेंट करून जो स्टेबल कार्बोकॅटायन बनेल तिथे काय होत असतो? स्टेप 2. तिथे होत असतो न्यूक्लियोफिलिक अटॅक. काय होत असतो तिथे? न्यूक्लियोफिलिक अटॅक. अटॅक होतं म्हणजे काय? सबस्टिट्यूशनच झालेलं आहे असं होत असतं. हे असतात 2 स्टेप. कोणी म्हणेल थोडं प्रॉपर एक्झाम्पल द्या. एक एक्झाम्पल देऊया. त्याच्यामध्ये मी मुद्दाम काय करतोय, आता याचं लॉजिक तुम्हाला अजून 2 ते 3 मिनिटांनी क्लिअर कळेल. मी मुद्दाम एक हॅलाइड घेतला. मला सांगा हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शियरी आहे ना? हा टर्शियरी आहे. एक्झाम्पल 1 सांगतोय मी, टर्शियरी आहे. टर्शियरी का घेतला थोड्या वेळात सांगेल. मला सांगा स्टेप 1 मध्ये काय होत असतं? स्टेप 1 लिव्हिंग ग्रुप डिपार्चर. म्हणजे काय? हा ग्रुप पळून जात असतो का? ओके, आपण याच्यात एक न्यूक्लियोफाईल टाकूयात. सपोज न्यूक्लियोफाईल टाकला तुम्ही, यांच्यासाठी घ्यायचा आहे म्हणून H2Oच घेतला, बरोबर आहे. हा लिव्हिंग ग्रुप गेला पळून. लिव्हिंग ग्रुप पळून गेला त्याच्यावर कुठला चार्ज येईल रे? ही होणार आपली स्टेप 1. CH3 CH3 CH3. इथे कुठला चार्ज आला सर? पॉझिटिव्ह चार्ज. पुढच्या स्टेप मध्ये कोण अटॅक करेल? H2O ची लोन पेअर. H2O च्या केले लोन पेअरने अटॅक. बॉन्ड बनेल का रे? काय बनेल सांगा बरं? CH3 CH3 CH3. इथे काय OH2 आलाय का? ज्याने लोन पेअर दिली त्याच्यावर कुठला चार्ज? पॉझिटिव्ह चार्ज येत असतो, बरोबर आहे का? बाहेर कोण गेलं होतं रे? हा Cl- H ला काढून घेतो परत, बरोबर आहे ना? आणि HCl बाहेर गेला तर काही लोन पेअर इथेच भेटून गेली वापस. म्हणजे त्याच्यावर चार्ज पण गेला आणि ओव्हर काय आली? लोन पेअर पण आली. म्हणजे अल्टिमेटली H2O मधून OH येत असतो. ही गोष्ट खरी आहे का? ओके, असं लिहिलं तरी फरक पडत नाही. तुम्ही सरळ शॉर्टकट तसंच लिहून टाकतो ना. झेपलंय का? ओके, इथून इथपर्यंत काय झाली सर आपली स्टेप 1, बरोबर आहे. इथून इथपर्यंत आपली काय झाली रे? स्टेप झाली. हे असतं स्टेप 1 आणि स्टेप 2. लक्षात आल्या प्रकार काय होत असतो. पण याच्या मागे पण भरपूर सारा ट्विस्ट आहे. परत एकदा सांगा, SN1 चा फुल फॉर्म सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. किती स्टेपची रिएक्शन आहे? 2 स्टेपची. पहिल्या स्टेप मध्ये काय होतं? लिव्हिंग ग्रुप जातो, म्हणजेच काय बनतो? कार्बोकॅटायन. दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं? न्यूक्लियोफाईलचा अटॅक होतो. काय हे ओव्हरऑल रफली इमॅजिन झालंय? ओके, आता ह्या रिएक्शनला युनिमॉलिक्युलर वगैरे का शब्द वापरले तर त्याच्यासाठी जाऊयात. जर मी शॉर्टकट मध्ये लिहिलं डायरेक्ट तुम्ही एक्झाम्पल असं पण लिहू शकलो असतो. पूर्ण मेकॅनिझम नसतं लिहायचं तर, की माझ्याकडे CH3 3 वेळा आणि C ला Cl होता. खरंय का रे?
शॉर्टकट कळतो सरांना, कंडेन्स फॉर्म्युला हा जो लिहिलाय मी हे तसंच आहे का? CS3 थ्राईस CCl. ओके, याच्यामध्ये मी काय रिएक्टंट टाकला होता सांगा बरं? H2O, आणि इकडे जो प्रोडक्ट बनला तो काय बनलाय? CH3 थ्राईस C च्या शेजारी कोण आलाय? OH. बाहेर कोण गेलं होतं? HCl. H आणि Cl. आता याच्यात तसं पाहिलं तर रिएक्टंट किती आहेत आणि कोण कोण आहेत सांगा? किती आहेत रिएक्टंट? एक. हे काय, हे नसतं टाकलं तर रिएक्शन झाली असती का? मग ते पण काय तो लक्षात ठेवा, इथे लिहिलंय तो पण रिएक्टंटचाच पार्ट असतो, है ना? ओके, 2 रिएक्टंट आहेत. असं एक काहीतरी असतं ज्याला रेट म्हणत असतात. आता हे परत केमिकल कायनेटिक्सचं आलं तर हा पॉइंट लक्षात ठेवा, फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा रेट जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फक्त रिएक्टंट असतो. आपण याला रिएजंट शब्द वापरूयात, रिएजंटवर डिपेंड करत नाही, रिएजंटवर डिपेंड करत नाही. आणि आपलं रिएक्टंट कोण असतो रे? RX. RX म्हणजे अल्काइल हॅलाइड. अबे चॅप्टरच तो बघतोय ना, अल्काइल हॅलाइड. त्याचा रेट जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो? RX. फक्त RX असतो, रिएजंटवर डिपेंड करत नाही. आणि याला डायरेक्टली प्रोपोर्शनल काढायचं तर काय लिहायला पाहिजे रे? कॉन्स्टंट इंटू RX. काय अशी पद्धत असते का? ओके, चलो, आपल्याला माहिती आहे ना, जर डायरेक्टली प्रोपोर्शनल काढायचं तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट घ्यायचा. याच्या डोक्यावर जी पॉवर असेल ना ती रिएक्शनची ऑर्डर असते. इथे काय लिहिलंय मी? काहीच नाही म्हणजे काय असेल तिथे? मी 10 लिहिलं म्हणजे 10 ची पॉवर किती आहे? मी 20 लिहिलं म्हणजे 20 ची पॉवर किती आहे? मी 30 लिहिलं म्हणजे 30 ची पॉवर किती आहे? मग मी फक्त RX लिहिलं म्हणजे RX ची पॉवर किती आहे? इथे जी पॉवर असते ना ती ऑर्डर असते. आणि म्हणून ह्या रिएक्शनला बोललं जातं फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणजे याचं मेकॅनिझम जे असतं ते कशा पद्धतीने जातं? फर्स्ट ऑर्डर. अजून साध्या सोप्या भाषेत उरलेलं केमिकल कायनेटिक्स नावाच्या चॅप्टर मध्ये कळेल. फर्स्ट ऑर्डर म्हणजे अशी रिएक्शन जी एकाच रिएक्टंटवर डिपेंड करते, दुसऱ्यावर डिपेंड करत नाही, त्याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तर ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन असते का? हा पण पॉईंट कळाला? परत एकदा सांगा. SN1 चा फुल फॉर्म सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. किती स्टेप? पहिले कार्बोकॅटायन मग न्यूक्लियोफाईलचा अटॅक. बरं, ही रिएक्शन जेव्हा होत असते ती दुसऱ्या रिएक्टंट किंवा रिएजंटवर डिपेंड करत, फक्त कोणावर डिपेंड करते? अल्काइल हॅलाइड. याच्या डोक्यावर 1 आहे म्हणून याला काय म्हणतात? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके सर, याच्यात अजून एक महत्वाचा पॉईंट जो तुम्हाला सांगायचा, जेव्हा ही रिएक्शन होत असते, हा ठीक आहे, डायरेक्ट रेडीमेड काय पॉईंट्स आहेत ते परत एकदा एक्सप्लेन करून देतो. इथपर्यंत झेपलंय? ओके, अजून पुढे जाऊयात सर. SN1 चे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय मी आताच सांगितलं की किती स्टेपची रिएक्शन आहे? ओके, जर पहिल्या स्टेप मध्ये काय बनत असेल? कार्बोकॅटायन, तर पॉसिबिलिटी ऑफ रिअरेंजमेंट, म्हणजे रिअरेंजमेंट होऊ शकते. बरं, चला, रिअरेंजमेंटने स्टेबल कार्बोकॅटायन बनतो, खरं आहे का रे? ओके, अजून एक महत्वाचं लक्षात ठेवा रे, हे पण केमिकल कायनेटिक्स नावाच्या चॅप्टरचाच पॉइंट आहे. जी पहिली स्टेप असते ती RDS असते. कोणी म्हणेल सर व्हॉट इज RDS? तर ती असते रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे रिएक्शन कशी जायची कशी नाही जायची याचा रेट काय असेल हे कोण ठरवतं? पहिली स्टेप ठरवते. दुसरी स्टेप फॉर्मॅलिटी असते. पहिली स्टेप काय होती? कार्बोकॅटायन फॉर्मेशन, कारण की त्यात रिअरेंजमेंट पण होती ना, म्हणून ती मेन स्टेप होती. अच्छा, हे मी आताच लिहून दिले का? रेट इज इक्वल टू K इंटू सबस्ट्रेट. सबस्ट्रेट इथे कोण असणार आहे आपला? RX. RX लिहिलं तरी चालेल का? इंटू RX. ही हँडरायटिंग जास्त डेंजर आलेली आहे. एक लॅपटॉप स्क्रीनवर लिहिलेलं आहे. ओके, चलो, बरोबर आहे. अच्छा, अशा वाले रिएक्शन ज्याच्यामध्ये कार्बोकॅटायन बनतो, इथून पुढे लक्षातच ठेवायचं रे. ROR चा फुल फॉर्म सांगशील? रेट ऑफ रिएक्शन. एकच मिनिटात प्रश्न पुन्हा विचारले, थांब, तसंच लक्षात ठेव. रेट ऑफ रिएक्शन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतो स्टॅबिलिटी ऑफ. काय अशी पण चर्चा आपली झालेली आहे कधी मेजर मायनरची? झालेली. अबे मार्कोनिको याच्यावरतीच बेस आहे ना, मेजर कोण बनणार मायनर कोण बनणार हे कार्बोकॅटायनच ठरवतो ना. तर ही वाली गोष्ट झाली. तर रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. ओके, जर मी काय केलं, कार्बनची चेन सेमच ठेवली, पण एकदा आयोडीन घेतला, एकदा ब्रोमीन घेतला, एकदा क्लोरीन आणि एकदा फ्लोरीन, तर नो डाऊट रेट ऑफ रिएक्शन कोणाचं जास्त असेल? मग
मग काय बरं लॉजिक तुम्ही सांगाल मला? ह्याची बॉन्ड स्ट्रेंथ जास्त, बॉन्ड लवकर तुटणार, म्हणजे याची बॉन्ड लेंथ जास्त, तर बॉन्ड स्ट्रेंथ. मग आपण असं म्हणू का हॅलोजन हॅलोजन मध्ये लिव्हिंग ग्रुप टेंडन्सी कोणाची जास्त आहे? अरे वा, सर्वात जास्त कोण असतो? आयोडीन चांगला लिव्हिंग ग्रुप, मग ब्रोमीन, मग क्लोरीन, आणि मग याच्यावरती पण जो असेल ना एक खूप चांगला क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटेल थोड्या वेळात. तुम्हाला असं म्हणतात की एकदाच रिएक्शन करून 2 हॅलोजन देतात, तुम्ही खूप कन्फ्युज होता, क्लोरीनला काढू की ब्रोमीनला काढू? नो डाऊट कुणाला काढायचं आधी? ब्रोमीन, जर त्यांच्यामध्ये आलं तर. बरं, ही रिएक्शन जेव्हा करत असतात तेव्हा सॉल्व्हंट शक्यतो तुम्ही पोलार प्रोटिक वापरायचं असतं. कोणी म्हणाल पोलार पण प्रोटिक पण शब्द काय? प्रोटॉन शब्द ऐकला आयुष्य? प्रोटॉन म्हणजे काय देणार? H प्लस, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कॅटायन, प्रोटॉन म्हणजे H प्लस देणार. पोलार तर ओळखता येतं ना, ह्याचं एक्झाम्पल काय आहे? H2. ह्याचं एक्झाम्पल काय आहे? अल्कोहोल्स, CH3OH. अरे कळलं का? काही पोलार आहेत, ओके, काही H देऊ शकतात, तर ह्यांना म्हणायचं पोलार प्रोटिक. काय बरं अचीव्ह करतात सर असेवाले सॉल्व्हंट? तुमच्या पहिल्या स्टेपमध्ये काय बनणार आहे रे? कार्बोकॅटन. जर कार्बोकॅटन बनत असेल त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो का? हो, तसं असतं की ह्या पॉझिटिव्ह चार्जला सॉल्वेशन म्हणजे स्टॅबिलिटी द्यायचं काम करत असतं. साध्या सोप्या भाषेत सॉल्वेशन म्हणजे स्टॅबिलिटी द्यायचं काम. जर हा पॉझिटिव्ह चार्ज असेल, अजून इथे कुठेतरी साईडला काढून सपोज कार्बोकॅटायन होता असा तरी CH3, H2O असा असतो का रे? ऑक्सिजनवर डेल्टा निगेटिव्ह आणि हायड्रोजनवर डेल्टा. काही अपोजिट चार्जेस एकमेकांना, अपोजिट चार्जेस रिपल नका करू, नोबेल गॅस पुरस्कार देईल तुम्हाला. ओके, अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट करतात ना, तर हे अट्रॅक्ट करताय ना, अट्रॅक्ट करताय, असाच हायड्रोजन बॉन्डिंग कन्सेप्ट असतो का रे? हायड्रोजन बॉन्डिंग स्टॅबिलिटी देते की अनस्टॅबिलिटी? मग हा पण त्याला स्टॅबिलिटी देईल का? तसाच प्रकार झाला ना, पॉझिटिव्ह चार्जला निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट होतोय म्हणजे स्टॅबिलिटी देतोय. तर हा पण कन्सेप्ट क्लिअर आहे का? ओके, चलो, इथपर्यंतचे सर्व पॉईंट झेपले तुम्हाला? ओके, चलो. आता तुम्हाला याचं थोडंसं आधी मेकॅनिझम व्यवस्थित सांगतो, मग ही वाली एनर्जी प्रोफाईल डायग्राम आपण काढूयात. ओके, चलो. तो इथपर्यंतचे सर्व पॉईंट्स, चला हे सर्व पॉईंट्स एकदा परत एकदा वाचून घ्यावर, एका मिनिटात फटाफट फटाफट 1 मिनिट वाचून आलोच. ओके ओके ओके. काय रे भाई, कसं आहे? मस्त आहे का? चालेल चालेल चालेल. तिला सांगितलेलं आहे का? नाही नाही, ब्रेक 11ला होईल. सांगतो मी, लेक्चर झालं. नो इश्यूज, काही प्रॉब्लेमच नाही. घरी सांगते. अच्छा अच्छा अच्छा. सर असं वाटतं की म्हणजे टफ झालं, म्हणजे अशी गाठी आल्या. ओ, काय डिटेक्ट होत आहे? आता आज गेलेली तर त्यांनी सांगितलं की गोळ्या खा. हा आणि म्हणलेलं हा हा. नाही नाही, काय नसणार आहे ते, हे लिम्फ नोड तुला तेच आहेत, सो दॅट इज नॉट अ बिग इश्यू. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. सर सलामत पगड़ी 50, तब्येत सही रहेगी तो क्या क्या करेगी, टेंशन घेऊ नको. बोलूयात आपण आरामात, कम्फर्टेबल झाल्यावर. चलो 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 चलो, आगे बढ़े क्या? ओके, चलो 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 चलो. ओके, टाइम भी सही है बिल्कुल. SN1 पर आरामात. अरे लक्ष करें, फटाफट रिविजन से स्टार्ट करते हैं. फटाफट सांगा मला. SN1 फुल फॉर्म सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर. किती स्टेप? पहिल्या स्टेप मध्ये बनणार, दुसऱ्या स्टेप मध्ये बनणार न्यूक्लियोफिलिक जनरल एक्झाम्पल. ओके, पुढे काय होतं सर? आपण बघितलं की इन जनरल हे जे SN1 चं नाव 1 का लिहिलंय, तर त्याचं लॉजिक हे आहे की ही कशी ऑर्डर रिएक्शन असते, आणि फर्स्ट ऑर्डर म्हणजे मी काय सांगितली, एका रिएक्टंटवर डिपेंड करते. म्हणूनच त्याच्या फुल फॉर्म मध्ये आपण एक शब्द वापरला होता, युनिमॉलिक्युलर. हा शब्द तर सांगायचाच राहिला. ओके, चलो, युनिमॉलिक्युलर. बरं, रेट फक्त एकावरच डिपेंड करतो, आणि इथे जे काहीतरी येत असतं ना त्यालाच ऑर्डर म्हणतात. हे कायनेटिक्स मध्ये चांगलं कळलं, आता टेन्शन घेऊ नका. ओके, मग आपण पुढे गेलो, इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहिले. किती स्टेप? 2 स्टेप. कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं, म्हणजे थिंक अबाउट रिअरेंजमेंट.
फर्स्ट स्टेपला आपण शब्द काय वापरलाय, ती मेन आहे, तिथे कार्बोकॅटायन बनतो. रेट हा फक्त अल्काइल हॅलाइडवर डिपेंड करतो, वॉटरवर किंवा त्या दुसऱ्या रिएजंटवर डिपेंड करत नाही. ओके. रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. रेट ऑफ रिएक्शन मध्ये पण जर सेम कार्बनच्या चेनला वेगवेगळे हॅलोजन आले तर चांगली कोणाची असते, आयोडाईडची. सॉल्व्हंट शक्यतो ह्यांच्यामध्ये काय प्रिफरेबल असतं, पोलार प्रोटिक. प्रोटिक म्हणजे H प्लस देणार, पोलार म्हणजे एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे प्लस मायनस येणार, स्टॅबिलिटी देत असतात. बरं, आता ही एनर्जी प्रोफाईल डायग्राम काढायच्या अगोदर आपण हे बघूया की परत एकदा त्या मेकॅनिझम मध्ये काही इंटरेस्टिंग शब्द होते का, आणि ते आहे पण. एक पॉइंट तुम्हाला मला सांगायचं आहे की ह्या रिएक्शनचा जो प्रोडक्ट बनत असतो, तो प्रोडक्ट असतो रेसेमिक मिक्सचर. शब्द ऐकलाय का? ओके. रेसेमिक मिक्सचर, मला वाटतं तुम्हाला डेफिनेशन बाय चान्स आठवली तर इक्विमोलर मिक्सचर ऑफ आर&एस. आणि ऑप्टिकली ऍक्टिव्ह की इनऍक्टिव्ह? इनऍक्टिव्ह होत असतं. तेच वाला इथे होत असतं. इथे प्रोडक्ट जो असतो तो काय बनतो, रेसेमिक मिक्सचर. कोण म्हणेल आम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करा काय म्हणायचंय तुम्हाला. आपण काय करूयात, एक कार्बन घेतो, इथे घेतो R1, इथे घेतो R2 आणि इथे घेतो R. याला मला मुद्दाम कायरल ठेवायचंय म्हणून मी 3 वेगवेगळ्या चेन घेतल्या. आणि इथे असतो आपला क्लोरीन. सांगा बरं स्टेप 1 मध्ये काय होतं सर, लिव्हिंग ग्रुप पळून जातो. लिव्हिंग ग्रुप जर पळून गेला तर काय बनेल, माझ्याकडे एक कार्बन, त्याच्यावर काय उरेल, R1, R2, R3. मी ही डायग्राम अशी काढली आहे ना, याच्या मागे लॉजिक आहे. इथे आलाय पॉझिटिव्ह चार्ज आणि 3 बॉन्ड, म्हणजे इथे हायब्रिडायझेशन काय कार्बनचं. sp2 मध्ये त्याचा शेप काय असतो, ट्रायगोनल प्लेनर. अरे व्हेरी गुड, जर याचा शेप ट्रायगोनल प्लेनर आहे, बरोबर ना. ओके. मुद्दाम मी हे डॉट डॉट पण काढतो म्हणजे आपल्याला ते रिव्हिजन मध्ये किंवा लिहिताना सोपं जाईल. हा बनलाय कार्बोकॅटायन, याचा हायब्रिडायझेशन आहे sp2 आणि याचा शेप आहे ट्रायगोनल प्लेनर. ट्रायगोनल प्लेनर आहे. बरं, आता पुढच्या स्टेप मध्ये काय होणार आहे, स्टेप 2 मध्ये न्यूक्लिओफिलिक अटॅक होणार आहे. याच्यावरतीच होणार आहे का. आता मला सांगा, जर हे 3 प्लेन मध्ये आले, बरं समजून घ्या, ह्याची जिओमेट्री काय होती, टेट्राहेड्रल असे प्लेन बॉन्ड काढणं लॉजिकल आहे का. मग ह्याला मुद्दाम काय करतो मी, ह्या बॉन्डचे जे आहेत ते सिम्बॉल चेंज करतो. 1-2 प्लेन मध्ये असतात, बरोबर आहे का, किंवा हे 2 प्लेन मध्ये घेऊ, हा आणि हा प्लेन मध्ये असतात. एक असतो अबोव दी प्लेन आणि एक असतो, तरी सुद्धा मी 90 दाखवतो, हे व्यवस्थित दिसतंय का. तो टेक्निकली आपल्याला माहिती आहे ना, टेट्राहेड्रल शेप, त्या पेन पकडल्या होत्या 2 अशा, एक पुढे एक मागे. ह्याला जर मी अजून व्यवस्थित काढलं जेणेकरून मला हा पॉइंट प्रूफ करायचा आहे, तर मी ह्याचं चित्र मुद्दाम असं काढतो. R1 हा काढतो सपोज बिलो दी प्लेन, R2 आणि हा काढतो अबोव दी प्लेन, ह्याला म्हणतो R3. बरोबर आहे ना, असं काहीतरी. असं जर असेल, सुरुवातीला हे तिन्ही ग्रुप लेफ्टला होते का रे, तुम्हाला म्हणजे इनडायरेक्टली लेफ्टलाच होते. म्हटलं असतं पेन घेऊ द्या, अजून 2 द्या. बिना पेनचे बसले का, कॉन्फिडन्स केवढा आहे तुमचा. एकच दे, जास्त नको देऊ. ओके चलो काम की बात. हे 2 असे होते, एक तुमच्याकडे आणि एक माझ्याकडे, ह्यालाच आपण टेट्राहेड्रल म्हणतो का रे. हा गबरू वेगळ्या रंगाचा दिसतो, ह्याला म्हणू आपण लिव्हिंग ग्रुप सपोज आहे ना. ओके, इकडे येऊ का सेंटरला, क्या बात आहे. ओके, टेट्राहेड्रल शेप म्हणतात का, दोघं प्लेन मध्ये, एक अबोव दी प्लेन एक बिलो दी प्लेन. आता मुद्दाम मी याला असं इमॅजिन करतो इथे, किंवा असं करतो काहीतरी, लक्षात आलं का. हा R3 अबोव दी प्लेन आहे का, हा R2 बिलो दी प्लेन आहे का, हा आणि हा दोघं प्लेन मध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत ती छत्री अशी होती वरच्या साईडला, बरोबर आहे ना, इथून पकडलं तर लिव्हिंग ग्रुप कडून अशी छत्री होती काही हे वाला. आता हा लिव्हिंग ग्रुप पळून गेला, बरोबर आहे. काही तिघं एका प्लेन मध्ये आले, आता एका प्लेन मध्ये आले, उलट पकडू, जसं पण असेल लेट इट, असं पकडतो, ठीक आहे, जाऊ दे रे बाबा, असं काय आता प्लेनर आहे ना, अँगल कितीचा असतो, 120चा अँगल असतो. आता हा कार्बोकॅटायन प्लेनर बनलाय आणि त्याच रिएक्शन वेसल मध्ये आहे. आता सपोज हा न्यूक्लिओफाईल झाला, हा न्यूक्लिओफाईल येतोय, हा न्यूक्लिओफाईल इकडून तर येणार नाही, कारण की या बॉन्डचं आणि या बॉन्डचं रिपल्शन होईल, एक तर फ्रंट साईडने येईल नाही तर बॅक साईडने. आपण परत एकदा इमॅजिन करू, हे असे 3 तिकडच्या साईडला होते, इकडे लिव्हिंग ग्रुप होता, लिव्हिंग ग्रुप निघून गेला, हा प्लेन मध्ये आला. जिकडून लिव्हिंग ग्रुप निघून गेला तिकडूनच जर हा चौथा ग्रुप आला तर परत टेट्राहेड्रल होईल का, आणि हे 3 बॉन्ड परत त्याच दिशेला जातील. पण जर सपोज
आता हा तर प्लेनर होऊन बसलाय ना, काय चान्सेस आहेत की येणारा ग्रुप परत तिकडूनच येईल? होऊ शकतं ना, अपोजिटने येईल. जर हा ग्रुप अपोजिटने आला तर हे इकडे येऊन जातील का? छत्री उलटी होईल का? आता हे डायग्रामने पण काढतो, कदाचित समजूनच माझी रेड बनवतो. ओके चलो. आता होतं काय, याच्यावर अटॅक जो असेल, आता स्टेप 2 आहे, मी याच्यात पुढे ना एरो करून लिहून टाकतो काय होत असतं. आपला जो न्यूक्लिओफाईल येतो, मी एनयूएस लिहितो आता, तो अपसाइड पण अटॅक करू शकला असता किंवा बॅक साइड अटॅक पण करू शकला असता. एरो दाखवले मी, एकतर वरच्या बाजूने लिटरली, नाही तर बोर्डच्या खालच्या बाजूने. लिव्हिंग ग्रुप उजवीकडून गेलाय, उजवीकडूनच अटॅक झाला, तर आपला पहिला प्रोडक्ट काय बनवू शकतो रे? इथे लिहितो 2 प्रोडक्ट व्यवस्थित असतील. हा सी होता, हा R1 परत त्याच्याच ठिकाणी थोडासा जाईल, इथे येईल न्यूक्लिओफाईल. हा जो R2 होता तो मागेच आहे त्याच्याच बाजूला, आणि हा जो R3 होता तो त्याच्याच बाजूला. अरे लक्षात आलं का? तुम्ही बघा, हे R1 R2 R3 R1 R2 सेम टू सेम दिसत आहेत का? जशाच तसं जर कॉन्फिगरेशन राहिलं तर त्या प्रोडक्टचं नाव असतं रिटेन्शन. प्रोडक्टला नाव काय देतात तशा? रिटेन्शन प्रोडक्ट. रिटेंट झाला, तशी छत्री तशीच राहिली. पण जर सर हा अपोजिट साइडने अटॅक केला असता, म्हणजे न्यूक्लिओफाईल इकडून आला असता, तर आता काय मी डायग्राम बाकीच्यांची रिव्हर्स दाखवायला पाहिजे होती का? हा आपला R1, हा बिलो दी प्लेनच आहे पण इकडच्या साईडला गेला, हा अबो दी प्लेनच आहे पण इकडच्या साईडला गेला. अरे लक्षात आलं? उलटी झाली का छत्री? अशी छत्री होती तशी झाली. ह्याला म्हणतात इन्व्हर्जन. काय शब्द वापरतात त्याला? इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. ह्यांचं जवळपास इक्विमोलार मिक्सचर बनतं, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो? रेसेमिक मिक्सचर. रेसेमिक मिक्सचर म्हणजे काय? रिटेन्शनचा 50%, बरोबर आहे, प्लस इन्व्हर्जनचा पण 50%. कॉन्सेप्ट कळाला का बे? दोघांचा 50-50% बनत असतो. पण अगेन लक्षात ठेवा, एका वर्षी मुद्दाम आणि मॉड्यूलमध्ये पण हा प्रश्न असेल तर असेल, जास्त प्रोडक्ट कुठला बनतो तर इन्व्हर्जनचा, थोडासा जास्त. म्हणजे एक साईडला सहज लिहून ठेवतो. इन जनरल एकदा विचारलं होतं, 100% रेसेमायझेशन नसतं तसं बघितलं ते ना. इन्व्हर्जन चा प्रोडक्ट जो असतो चा प्रोडक्ट स्लाइटली जास्त असतो, स्लाइटली जास्त असतो. कोण लॉजिक लावू शकतं की असं होत असेल? स्लाइटली म्हणजे अगदी 1% 2%. होत असं असतं. लिव्हिंग ग्रुप उजवीकडेच निघून गेलाय, काय तो त्याच पाण्यात आहे अजून? अरे जिथे रिएक्शन आहे तिथेच आहे ना तो. काय लिव्हिंग ग्रुप क्लोरीन आहे, त्याच्याकडे लोन पेअर पण आहेत, तो जाता जाता त्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज पण आलाय का? आपला न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रॉन रिच आहे की डेफिशियंट आहे? जर इलेक्ट्रॉन रिच ग्रुप त्याच साईडने आला तर ह्या दोघांचं रिपल्शन होईल ना, अटॅकचे चान्सेस थोडेसे कमी होतात, अगदी थोडेसे. पण तरी सुद्धा प्रॉपर एक्सप्लेनेशन मध्ये काय लिहितात? प्रोडक्ट काय बनतो? रेसेमिक मिक्सचर ऑप्टिकली ऍक्टिव्ह की इनएक्टिव्ह? इनएक्टिव्ह. एकाने उजवीकडे फिरवलं तर दुसऱ्याने डावीकडे, तर ते कॅन्सल होऊन जातं. हे पण पॉईंट कळाला का? ओके. म्हणजे एक पॉईंट आपण याच्यामध्ये अजून काय लिहून ठेवायला पाहिजे होता? प्रोडक्ट रेसेमिक मिक्सचर. मी लिहून ठेवलंय का बघतो, नाहीतर मग ऍड करून टाकतो. ओके सर, नाही इथे ऍड करून टाकतो. प्रोडक्ट जो असेल तो कसा बनतो? रेसेमिक मिक्सचर. प्रोडक्ट रेसेमिक मिक्सचर. रेसेमिक मिक्सचर हा आपला प्रोडक्ट बनून जातो. बरं, हे पण पॉईंट कळाला? ओके. आता जाऊयात ते काहीतरी मी काढून टाकली एक स्लाइड किंवा ती हेडिंग मोडली, एनर्जी प्रोफाईल डायग्राम. त्याच्यावरती पण प्रश्न नीट मध्ये तर मुद्दामच आलेला आहे. काय आहे हेडिंग त्याची? एनर्जी प्रोफाईल डायग्राम. एनर्जी प्रोफाईल डायग्राम. कोणी म्हणेल सर हे काय असतं, तर समजून घ्यावे. ह्यांनी काय केलं, ह्यांनी एक ग्राफ बनवले SN1 आणि SN2 साठी. पहिले आपण SN1 चा बघूया. इकडे यांनी घेतला रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन, रेट जास्त आहे कमी आहे काय आहे, आणि इकडे घेतले रिएक्शन कोऑर्डिनेट्स. रिएक्शन कोऑर्डिनेट्स म्हणजे काय सर? रिएक्टंट, प्रोडक्ट, इंटरमिडिएट जे काय असतील ते ना. कोऑर्डिनेशन लिहिलं ना, कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स इकडे घेतले, वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस. मला सांगा किती स्टेप मध्ये झाली रिएक्शन? त्याच्यात 2 हम्फ येत असतात. हम्फ म्हणजे काय असतं? हम्फ म्हणजे कर्व. कसे कर्व? पहिले काय होतं, तुमच्याकडे असतो रिएक्टंट, नंतर बनत असतो प्रोडक्ट. पण रिएक्टंटचा प्रोडक्ट एका स्टेप मध्ये बनत. परत एकदा इथे केमिकल कायनेटिक्स नावाच्या चॅप्टरची मदत लागते, आता तिथे चांगलं सांगेल. असं असतं की कुठल्याही रिएक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायचं
तर तो इझिली होत नसतो. त्याला एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ एनर्जी अचीव्ह करावी लागते. जुने बॉन्ड तोडायला नवीन बॉन्ड, त्याला ऍक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात. अच्छा, शब्द ऐकलेला तुम्ही ऍक्टिव्हेशन एनर्जी. ओके, हे कुठे ऐकलं तुम्ही? अच्छा, बायोमध्ये, बायोमॉलिक्युल्स मध्ये बरोबर, ते कर्व आहे. ऍक्टिव्हेशन एनर्जी आठवलं? कॅटलिस्ट त्याला कमी करत असतो. बढिया आवाज, व्हेरी गुड. ते शब्द ऐकलेला आहे. तो रिएक्टंटला प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट व्हायचं, तर त्याला मिनिमम काहीतरी अमाऊंट ऑफ एनर्जी अचीव्ह करावी लागते. मग तुमचे रिएक्टंट, आणि अजून केमिस्ट्रीमध्ये एक थेरी पण आहे, कोलिजन थिअरी. मला सांगा, एक रिएक्टंट क्लासमध्ये आणला आणि एक घरी ठेवला तर रिएक्शन होईल का? बरं, क्लासमध्ये आणले धप्पा दिला त्यांना, दोन साईडच्या वेसलमध्ये ठेवलं, होईल का रिएक्शन? तसं चालेल का? एक ए इथे ठेवला, बी इथे, मस्त वाटमध्ये प्रोडक्ट बनेल, प्रोडक्ट काही चान्सच नाही ना. दोघांना मिक्स करावं लागतं, मिक्स करून स्टर पण करावं लागत असतं. त्याने काय होतं, मॉलिक्युलचे कोलिजन होतं, जुने बॉन्ड तुटतात आणि नवीन बॉन्ड, त्यांची जी स्टोर्ड पोटेन्शियल एनर्जी असते ती धडकल्यानंतर कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, आणि त्याने जुने बॉन्ड तुटतात आणि नवीन बॉन्ड. मग इथे काय होतं, सुरुवातीला मॉलिक्युल धडकले तर त्यांची एनर्जी वाढते, इथे बनतो इंटरमिडिएट. इंटरमिडिएट म्हणजे काय बनत असेल सांगा? कार्बोकॅटायन. ही झाली स्टेप 1. मग परत न्यूक्लियोफाईलचा अटॅक होतो, थोडीशी एनर्जी वाढते आणि शेवटी कन्व्हर्जन कशात होऊन जातं? प्रोडक्ट मध्ये. असा ग्राफ सेम टू सेम कशामध्ये आलेला आहे? एक्झाम्स मध्ये, नीट असेल, सीईटी तर नाही ऑब्वियस आहे, नीट जेई वगैरे मध्ये ओळखायचं होतं की हा ग्राफ SN1 चा आहे की SN2 चा आहे. ज्या ग्राफला 2 हम्प असतील SN1 चा, कारण की मी थोड्या वेळ जेव्हा शिकवेल तेव्हा कळेल SN1 एका स्टेपची रिएक्शन असते. हे होतं तुमचं स्टेप 1 आणि हे होतं स्टेप 2. इथे कार्बोकॅटायन नाही लिहायचं, तुम्ही इंटरमिडिएट असा शब्द वापरू शकतो. ठीक आहे, कार्बोकॅटायन छोटा, इंटरमिडिएट मावणारच नसतील. ओके, हे लक्षात आलंय का? असं होत असतं. बरं, असा सेम टू सेम ग्राफ दिला होता आणि मुलं बेकार गंडली होती. हा, असं केलं होतं, इथे रिएक्टंट होता, इथे प्रोडक्ट होता, असं काहीतरी दिलं होतं. ह्याला पण किती हम्प आहेत? 2. पण हा ग्राफ करेक्ट? हा ग्राफ करेक्ट याच्यामुळे नाही सर, कारण की 2 हम्प दिले ते तर टेक्निकली एकदम करेक्ट आहे, त्यांचं काय नाही चुकलं. त्यांचं चुकलं की प्रोडक्टची एनर्जी दाखवली जास्त दाखवली. तुम्हाला माझं बोलून झालंय बहुतेक हे. रिएक्टंट आणि प्रोडक्टला जर कम्पेअर केलं तर शक्यतो प्रोडक्टची एनर्जी पाहिजे असते खाली खाली खाली, कमी पाहिजे असते कोणापेक्षा? रिएक्टंट पेक्षा. म्हणून तो ग्राफ चुकला. उरलेले 2 ऑप्शन काय होते? सिंगल हम्प वाले होते. त्याच्यामध्ये पण काय केलं होतं, एकामध्ये रिएक्टंटची एनर्जी जास्त, प्रोडक्टची कमी, बरोबर आहे. पण हा इथला ग्राफच नाही का बरं? एकच हम्प दाखवला, दुसऱ्यामध्ये अजून उलट केलं. अरे झेपलंय का काम? हेच ग्राफ का चालतो कळालं? ओके, चलो. तर हे काहीतरी आहे. तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे की SN1 कधी होत असते आणि का होत असते. आता हे क्वेश्चन सॉल्व्ह करताना अजून चांगलं कळतं, मी आधीच सांगून ठेवतोय. पहिली गोष्ट, SN1 आहे हे ओळखण्याचे हिंट काय काय आहेत? पहिला पॉइंट आहे की सॉल्व्हंट जो असेल तो तुमचा कसा पाहिजे? पोलार. सॉल्व्होलिसिस म्हणजे कोण आहे? तुमचा सॉल्व्हंट पाहिजे असतो पोलार सॉल्व्हंट. पोलार सॉल्व्हंट असणं ही पहिली हिंट आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियोफाईल जो असतो तो तुमचा कसा पाहिजे असतो? वीक. NaOH KOH चे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत, पटापट OH देतात. कोणी म्हणेल सर एकदा लिस्टच सांगून द्या. आपल्या सिलेबस मध्ये 2च दिले. एक दिलेला आहे H2O, कधी तर दिला तर दुसरा हा देतात अल्कोहोल, म्हणजे कोण? CH3OH किंवा CH3CH2OH. आणि तिसरा मॉइस्ट Ag2O असं लिहून येत असतं. Ag2O म्हणजे सिल्वरचा ऑक्साईड आहे, मॉइस्ट आहे म्हणजे मॉइश्चर आहे, पाण्यामध्ये थोडंसं ओलसर आहे. मॉइश्चर म्हणजे पाणी, पाणी आणि Ag2H रिॲक्ट होऊन बनवत असतात AgOH. म्हणजे न्यूक्लियोफाईल कोण आहे? ह्याचा न्यूक्लियोफाईल कोण आहे? OH नसतो ना, कार्बन OH बॉन्ड तुटत नसतो. O- CH3, H प्लस आणि O- CH3 आणि H2O चा अल्टिमेटली O ची लोन पेर असते पण OH. ओके. तिसरी गोष्ट, कधीतरी, आता मुश्किलीने हे देत नाहीत, आता मी घेऊन ठेवले चांगले चांगले कॉन्सेप्ट सर्व. लेविस ऍसिड कॅटलिस्टचा वापर असतो. हा पॉईंट नाही लक्षात ठेवला तरी काही फरक पडत. अच्छा, मॉइस्ट Ag2O तुम्ही लिहिलाच होता, तिकडे लिहून टाकला होता, बरोबर आहे. मॉइस्ट Ag2O दिसला तर बिंदास कुठली रिएक्शन करून टाकायची? SN1 रिएक्शन करून टाकायची. बघूयात क्वेश्चन झेपतो का तुम्हाला? ओके, पीएच म्हणजे काय? फिनॉल नाही रे, फिनाईल. फिनॉल नाही, फिनाईल. फिनॉलला OH लावत असतात, बरोबर ना. त्याला असं लिहिलं तरी चालेल का रे? ओके, H2O टाकलाय, लक्षात आलं का?
हा वीक आहे किंवा हा पोलार आहे, कुठली रिॲक्शन होणार सांगा? SN1 रिॲक्शन होणार. SN1 रिॲक्शन मध्ये पहिल्यांदा काय होत असतं? हा पळून जातो. इथे काय बनेल? कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायन बनला. काय ह्याला रिअरेंज करायची गरज आहे? नाही. रिअरेंज करायची गरज नाही. इथून न्यूक्लियोफाईल म्हणून कोण येणार अल्टिमेटली? OH. बरोबर आहे का? हाच वाला प्रोडक्ट बनेल का? ओके चलो. इथून एक अजून इंटरेस्टिंग क्वेश्चन तयार होतो रे, खूपच जास्त इंटरेस्टिंग. सपोज तुम्हाला हे कळलं ना, कार्बोकॅटायन आहे आणि आपण हे लिहून पण ठेवलं, रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. तो पॉईंट लिहून ठेवलाय. ओके, तिथे एक पॉईंट मी अजून ऍड करतो. जर मी असा पॉईंट ऍड केला तर रेट ऑफ रिएक्शन जे असतं, रेट ऑफ रिएक्शन, जर मी 3 टाईपचे अल्काइल हॅलाइड घेतले, एक घेतला टर्शरी अल्काइल हॅलाइड, एक घेतला सेकंडरी अल्काइल हॅलाइड आणि एक घेतला प्रायमरी अल्काइल हॅलाइड, तर तुम्ही काय सांगाल, कोण फास्ट रिएक्शन देत असेल? का बरं टर्शरी? स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन खूप जास्त असते. मग सेकंडरी आणि मग हे लिहिलं तरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके चलो, तो त्या टाईपचा पण एखादा क्वेश्चन असतोच. चलो एक क्वेश्चन करून घ्या, काम होऊन जाईल. ओके, सीएल जवळ OH लागेल का? पहिल्या स्टेप मध्ये हा पळून गेला, कार्बोकॅटायन, काही रिअरेंजमेंट करायची गरज नाही. CH3C, इथे पण CH3, इथे OH. साइड प्रोडक्टची असं काही घेणं देणं नाही. ओके चलो, फार झालं तर एक क्वेश्चन असा पण मी देऊ शकतो. सपोज असा क्वेश्चन दिला, CH3 CH, इथे दिला CH3, इथे दिला CH2, त्याला दिला Cl, याच्यामध्ये टाकलं पाणी. पहिले विचारलं ही रिएक्शन SN1 ने जाईल की 2 ने जाईल? 1 ने जाईल. कुठून कुठून कळालं? H2 वरून कळालं की रिएक्शन कशाने जाईल? SN1 ने जाईल. SN1 ने जाईल म्हणजे हा लिव्हिंग ग्रुप पहिले पळून जाईल का? ओके, लिव्हिंग ग्रुप पळून गेला तर कार्बोकॅटायन बनेल का? तिथेच थांबेल की रिअरेंज होईल? रिअरेंज होऊन जाईल सर. CH2 वर आला पॉझिटिव्ह चार्ज, का हायड्रोजन शिफ्ट होऊन जाईल? ओके चलो, कसा बनेल? CH3C, इथे पण CH3, इथे पण CH3, इथे आला पॉझिटिव्ह चार्ज आणि मग आपला OH तिथे अटॅक करेल. बरोबर आहे? CH3C, इथे पण CH3, इथे पण CH3, इथे OH. झेपलाय का? अच्छा, नाही डायरेक्ट जोडला का मी? अच्छा ठीक आहे, एकूण एक लिहिताना तर सेमच झालं का? रिअरेंज होऊन फक्त OH खाली लिहिलं असतं तर सेम दिसलं असतं. म्हणजे टेक्निकली हा OH इथे लिहिला तर एकूण एकच पडलं. झेपलंय का सर्वांना? SN1 क्लिअर? सारे पॉइंट्स? बढ़िया बात. नोट्स बनाते